नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर इतिहास आपण पुस्तक वाचतो, पण काही कथा अशा असतात बरं का, ज्या पाहताना मनाला स्पर्श करतात आणि विचार करायला भाग पाडतात. तशीच एक सिरियल म्हणजे क्रांतीवीर सावित्रीबाई ज्योतिबाराव फुले. ही मालिका फक्त एका दाम्पत्याची गोष्ट नाही, तर समाज बदलण्यासाठी उभा राहिलेल्या विचारांची एक लढाई आहे. तर आजपासून या मालिकेचा आपण रिव्ह्यू करणार आहोत, भावनेने, आदराने आणि प्रामाणिक नजरेने. मालिका ही मनोरंजनापेक्षा प्रेरणा जास्त देते. तसंच सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या विचारांची ताकद आजही तितकीच महत्त्वाची आहे, जितकी इतिहास जिवंत करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या मालिकेत दिसतो. आजच्या पिढीसाठी ही मालिका एक शिकवण आहे. स्त्री शिक्षण, समानता आणि संघर्ष सगळं अत्यंत संवेदनशीलपणे मांडलेले आहे. तर चला तर मग 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडतंय ते आपण आज पाहूयात. तर आबा, सगुणा आणि ज्योतिराव असतात ते सावीला बघायला निघालेले असतात. तर आबा म्हणतात की अगं, किती लांब आहे हे नायगाव? तर सगुणा म्हणते, अरे नीरा नदी ओलांडली का नाही की शिरवळ आणि कोसावर नायगाव. तर आबा म्हणतात असं. आणि आबा म्हणतात, आणि अगं ते नवसे पाटील भला माणूस आहे नव. तर सगुणा आत्या म्हणते, अरे नायगावात दुसरी खेप आहे माझी, आधी कशाला चालली मग मी? आणि हसतात. नाही अरे, माणसं माणुसकीतली आहेत. आणि पोरगी तर एवढी चुणचुणीत आहे, झेंडूच्या फुलासारखी आहे, अगदी टवटवीत. मग आम्हा म्हणतात, बरं मग त्यांचा होकार हाय नव? तर सगुणा त्या म्हणतात, नकार नकार का देतील? आणि यार, पोरीचा बाप आहे म्हणल्यावरती जरा चौकशी करणारच ना रे. पण मला एक सांग, आपल्या ज्योतीला कोण नाही म्हणल? एवढं शांत आणि शानं बाळ आहे माझं. तर आबा म्हणतात, तसं नाही ग, ते त्याच्या डोसक्यावर एकदा तांदूळ पडल्यावर या अभ्यासाचं भूत तरी त्याच्या अंगावरनं उतरल. तर तिकडून ज्योतिबा म्हणतात, बघ बघ आत्या, मी म्हटलं होतं का नाही, जा, मी नाही येणार मग. तर आत्या म्हणतात, अरे थांब थांब थांब. आणि मग गाडी थांबवायला लावतात. आणि ज्योतिबाला म्हणजे ज्योती ज्योती म्हणून मागं येतात आणि म्हणतात, अरे ये माझ्या लेकरा, ए ज्योती, ऐक माझं. तर ज्योतिबा म्हणतात, तुझा डाव सगळा समजलाय मला आता. आधी गोड बोलून लगीन लावायचं आणि मग शाळा बंद करायची. कळलं सगळं मला. तर आत्या म्हणते, अरे नाही तसं. तर ज्योती म्हणतात की नाही नाही कसं, आत्ताच म्हणलेत की, नाही म्हणलेत की आता आता मी नाही येणार, मी जातो पुण्याला. तर आत्या म्हणते, तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? हे सगळं मी कुणासाठी करते या? तर ज्योतिबाला म्हणतात, ते सगळं मला काय नको सांगूस, मी जातो मागं. सगुण आत्या म्हणतात, ऐक माझं, असं करू नकोस. तोपर्यंत आबा तिकडून येतात आणि म्हणतात, ए सगुणा, जातोय तर जाऊ दे त्याला, कशा पाय मिनत्या आयड्या करत बसल्यास त्याच्या, ये जा बाबा जा. आणि सगुण आत्याला म्हणतात, चल तू चल. तर आत्या म्हणतात, ए गप ना दादा, मी बोलते ना त्याच्याशी. आबा म्हणतात, हे पोरगं असं वागायला लागल्यावरती झीट तर येणारच की, एवढा मोठा झालाय वे, भलं बुरं काय कळतंय का नाही त्याला. मग सगुण आत्या म्हणतात, अरे दादा गप ना, मी बोलते ना त्याच्याशी. आत्या म्हणतात, ए ज्योती, नको ना करू असं, मी तुला शब्द दिलाय नव, मग तू माझ्यावरती सोड ना. तर ज्योतिबाला म्हणतात, माझं पुस्तक फाडलं यांनी, पुड्या बांधल्या, मित्रासनी हाकलून दिलं. आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. तर सगुण आत्या म्हणतात, पोरा रडतो काय पोरीवानी, मी ना त्याच्या नाकावरती टिचून तुला शाळेत पाठवणार आहे. हां, अरे खरंच? तर ज्योतिबा म्हणतात, बघ नाहीतर ऐन वेळेला नाही म्हणशील. आत्या म्हणतात, नाही ग माझ्या सोन्या, गळ्याची शपथ. तर मंडळी, ज्योतिबारावांनी त्या काळातच शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं आणि ते शिक्षणासाठी किती झगडत होते ते आपण पाहिलं म्हणजे ते अनुभवलंच होते, किती करत होते तसं. तर आपणही शिक्षणाला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. तर मंडळी, पुढे काय होते आपण ते पाहूयात आता. तर इकडे जे आहे ते सावी शिरा बनवत असते आणि
आई विचारत असते, जरा खरपूस भास. तर सावी म्हणते, वय ग, बघ किती मस्त वास सुटलाय. तर सावीची आई सगुण आत्यांना विचारते की वंस, सगुण आत्या कधी येतील? तर आत्या म्हणतात की मग सगुणा आहे ना, ती जास्तीचा घाट बघ घालायची नाही. पण अगं बघ, 4-5 माणसं तरी येतील. आणि त्याच्या परीस जास्त माणसं जरी आलीच तर काय पाटलाच निजड होणार आहे वय. आणि दोघीजणी सावीकडे बघत असतात. आणि सावीची आई म्हणते की गेल्या वेळेचा प्रसंग आठवला की पायले थरथर कापायला लागतात. या वेळेला तुम्ही सगळं सामावून घ्या, सगळं नीट पाड पडू द्या. तर आत्या म्हणतात, अगं लक्ष्मी, नको काळजी करूस, आपल्या सावित्रीचं समद चांगलं होणार आहे. आणि लक्ष्मी म्हणतात की गुणाची पोर आहे बघ माझी. आता त्या सगुणा आत्या म्हणल्या की माझ्या ज्योतीला शिरा आवडतो, तर शिकव तिला. तर तर लगेच चुनू चुनू करायला लागली बघा की हो. देवी आई सगळं चांगलं होते तिच्या आयुष्यात आणि पाया पडतात. तर आत्या म्हणतात, अगं लक्ष्मी, सगळं चांगलं होणार आहे, काळजी करत बसू नकोस. तर सावीचा भाऊ आहे तो ओरडत पळत येतो, आबा आबा, पाहुणे आलेत. तर सगळेजण घरात प्रवेश करतात. तर आबा आहेत ते रामराम म्हणतात. आणि आबा वरून खाली फक्त ज्योतिबारावांना बघतच असतात. आणि तोपर्यंत तिथं नोकरसुद्धा असतो, तोही बघत असतो. आणि त्यालासुद्धा आठवलेलं असतं की हाच तो मुलगा आहे, त्याने त्या दिवशी मारामारी केली होती. आणि आबा त्याला विचारतात, डोळ्याने खुणवतात की हाच आहे का तो? तर जो नोकर आहे तो म्हणतो, हो, डोळ्याने खुणवतो की हां, ह्योच आहे म्हणून. तर अक्कासाहेब येतात आणि म्हणतात की अहो, पाहुण्यासारखं बाहेर का उभा राहिला आहेत? तर आबा जे आहेत जोरात ओरडतात, थांबा, आणि लक्ष्मीला हाक देतात, लक्ष्मी. तर सावीची आई भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन येतात आणि म्हणतात, एवढ्या लांबनं प्रवास करून आलायसा, कुठं गाडी थांबली असेल, कुठं काय, कुठली जागा कशी असती ठावं नाही ना. आणि त्यांच्या अंगावरून भाकर ओळवून टाकते. तर प्रेक्षको, तुमच्या घरी असं होतं का की बाहेरून म्हणजे लहान बाळ किंवा कोणी आलं तर अशी ओवाळणी टाकतात? आमच्याकडे तर असं ओवाळून वगैरे टाकतात बरं काय. तुमच्याकडे असं करतात का हो? नक्कीच मला कमेंट करून मध्ये सांगा. आणि इकडून सावी जी आलेली असते ती त्याची धडपड असते ज्योतिबारावांना बघायची, पण त्यांना काही दिसतच नसतं. सावीची एवढी धडपड चाललेली असती तेवढ्यात सगुणा त्याला सावी दिसते आणि सावीकडे बघून ते हसत असतात. पण सावीचं काही लक्षच नसतं. सावी फक्त ज्योतिबाराव कुठं आहेत त्यांना बघत असते. तोच सगळेजण म्हणतात चला आत, आणि आत घेऊन झालेले असतात. तर सावीची आई पाण्याची पाण्याची तांब्या जो आहे तो सावीकडे देते आणि म्हणते, जा ठेवून ये जा. आणि सगळेजण आत जातात. तर सावीला काही ज्योतिबारावांचा चेहराच दिसत नाही. तर इकडे सावी परत शिऱ्याची तयारी करत असते, रवा चांगला भाजत असते. आणि तिला सगुणा आत्याच्या म्हणत असतात ते आठवत असतं की आमचा ज्योती का नाही खेळासाठी खाण्यासाठी नाही बरं, पुस्तकांसाठी हट्टीपणा करतो. आणि तेवढ्यात तिथे आई येते आणि म्हणते, सावी आवर बाई पटपट आणि ये लवकर. तेवढ्यात आत्याबाई तिथे येतात आणि म्हणतात, अगं लक्ष्मी, आपल्या जो सावीला शोभला असंच पोरगं आहे बघ, जा पाणी घेऊन जा लवकर. तर अक्का म्हणतात, अगं ये सावित्री, अजून आवरलं नाहीस वय ग, जा की आवर लवकर. तर सावी म्हणतात, अगं पण त्या शिरा, माझा शिरा करायचा राहिलाय की. तर अक्का म्हणते, ज्याच्यासाठी शिरा करतेस नव त्याच्यासाठीच आधी तयार हो की, जा पटकन लुगडं नेस आणि लवकर ये बरं का. आणि तिथून आत्याबाई निघून जातात. त्या सावी आहेत त्या मनातल्या मनात म्हणते की माझा नवरा कसा आहे बघितल्याशिवाय मी लुगडंच नाही नेसणार. तर इकडे आबा आणि ही सगळी मंडळी बसलेली असते. तर दादा म्हणतात की भेट भेट अशी काय बघा आठवत नाही मला. तर पाटील जे आहे ते म्हणतात, नाही झाली होती आपली भेट, खरं त्याला लय दिवस झालं, धनकवडीत भेटलो होतो आपण. तेवढ्यात दादांना आठवतं, मग हां म्हणतात, आपण भीमाजी यांच्या कीर्तनात सावतामाळ्याचा भंडारा घातला होता, तेव्हा समद्या समाजाला बोलवलं होतं, तिथं गाठ पडल्याचं मला आठवतंय.
आलं आलं ध्यानात आलं. काय भंडारा होता नव. चुरमुऱ्याचं पोतं फुटावं एवढी माणसं आणि हसतात. तर पाटील थोडेसे रागातच असतात. तेव्हा दादा म्हणतात, तेव्हा तुम्ही आम्हाला नारळ दिला होतात, आठवते आठवते. तर पाटील म्हणतात, आत्ता आलं होय तुमच्या ध्यानात. तर दादा म्हणतात, हो हो आलं आलं. तर तेव्हा म्हणतात की ज्योती पण होता, माझ्या खांद्यावरतीच होता तेव्हा. आता पोराला बघून घ्या, तेव्हा लहान होता, आता लग्नाला आलाय. तर पाटील त्याच्याकडे रागातच बघत असतात. तर दादा म्हणतात, शाळा पण शिकलाय. तर सगुणात्या म्हणतात, मी ज्योती ज्योती म्हणत होते ना, हाच माझा ज्योती, माझ्या काळजाचा तुकडा. तर सगुणात्या म्हणतात, पाटील काय विचारायचं असलं तर विचारा. तर पाटील म्हणतात, नाही नाही काय नाही विचारायचं. आणि पाटील म्हणतात, काही विचारायची पण गरज नाही. तोच आत्या म्हणते की काय झालं खंडोजी. तर पाटील म्हणतात, कुठं काय झालंय तेव्हा ती. आम्ही आधीच म्हणलो होतो, भेटायचं म्हणजे नुसतं भेटायचं. याचा अर्थ लग्नाला होकार आहे असं नाही ना होत. तर दादा म्हणतात, होकार नाही म्हणजे काय नकार आहे काय मग. तेवढ्या तिथं सावी आलेली असते आणि सावी पण आश्चर्याने बघत असते. तर पाटील म्हणतात, हे बघा पाहुणं, तुम्ही आलाय आमच्या इथं पाहुणं म्हणून, 2 दिवस राहावा, खावा पिवा आणि मग जावा. मग कशाला उगीच लग्नाचा विषय काढता. तर दादा म्हणतात, आम्ही तर लगीनच ठरवायला आलो होतो. तर पाटील म्हणतात, अहो सांगायला लागलोय नव्ह आता, लग्नाचा विषय कशाला काढताय आता, नका काढू. तर दादा म्हणतात, हे बघा पाटील, जे काय आहे ते उघड उघड बोला. तर पाटील म्हणतात, हे लग्न होणार नाही. तर दादा खवळतात आणि सगुणाला म्हणतात की सगुणा, ह्यो करायला इथं घेऊन आली होतीस काय, आमचा अपमान करतात हे. कुणाच्या दारात आम्हाला उभं करून आणलंयस इथं, पान उतारा करायला. तर सगुणा त्या म्हणतात की पाटील काय आहे हे, नकार का देत आहे. तर पाटील म्हणतात, माझी मर्जी. तर सगुणा त्या म्हणतात, मर्जी, ही मर्जी एकतर्फी नाही होत का. तर पाटील म्हणतात, असली एकतर्फी तर काय होतंय, मी आधी कल्पना दिली होती ना, भेटायचं असेल तर भेटूया, होकार नकार जे काय असेल ते चौकशी केल्यानंतर. तुम्हाला बोललो होतं की नाही. तर दादा म्हणतात, याचा अर्थ तुम्ही चौकशी केली आहे आणि चौकशी केल्यानंतर नकार देत आहे. तर पाटील म्हणतात, होय की. तर पाटील म्हणतात, चौकशी करणार मी, मुलीचा बाप आहे मी. तर दादा म्हणतात, चौकशी केली होती ना, मग निरोप पाठवायचा होता, इथं दारात बोलवून अपमान कशाला करायचा. तर पाटील म्हणतात, गोविंदराव जरा कासरा वडा, जरा दमानं घ्या. तर पाटील म्हणतात, मी काय अवसान घेऊन नव्हतं आलो म्हणाला की भेटायला या म्हणून, तुम्ही स्वतःच्या मर्जीनं आलाय बैलगाडीतून सजून धजून. तर दादा म्हणतात, ओ पाटील काय बोलतायसा, उचलली जीप लावली टाळ्याला, हे बरं नाही बरं काय. तर पाटील म्हणतात, बरं नाही म्हणजे काय धमकवताय काय मला. आणि पाटील म्हणतात, बघितलं कसं गुन्हा त्या कोडगुलच्या नावाचं फुले आडनाव घेतलंय, तो काटा अजून काही जात नाही. तर अक्का त्या म्हणतात, अरे खंडोजी, आपल्या आलेल्या पाहुण्यांबरोबर असं बोलतात होय. तर पाटील म्हणतात, आत्या काय बोलू मी, लग्नाचा आमचा नकार आहे सांगितलं तोंडावरती, तर एवढं कशाला झोंबायला पाहिजे. तर ज्योतिबाराव म्हणतात, हे बघा, नकार द्यायचा असेल तर खुशाल द्या, पण आमच्यावरती खोटा आरोप करू नका. तर दादा म्हणतात, अरे गप रे ज्योती, आपण चल इथून जाऊ. तर ज्योतिबाराव म्हणतात की थांबा दादा. तर ज्योतिबाराव म्हणतात, नकाराचं कारण कळालंच पाहिजे. तर दादा म्हणतात, अरे नको ज्योती, ते पाटील आपल्या कटबुल्यापर्यंत पोचल्यात पाक. तर पाटील म्हणतात, अहो जाणार की, शेंड्याचा पाला हिरवा दिसला म्हणून मी काय भुरळून जाणार नाही, मी मुळापत्तर जाणार. आणि सांगू का आता तोंडावर तुमच्या, ह्यो तुमचा लियोग पुण्यातल्या दिवसा ढवळ्या पुण्यात गुंडागर्दी करतोय, हाणामारी करतोय, माझ्या माणसानं स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, आणि असल्या मावाली गुंड्याला माझी पोर देऊ वय. तर दादा म्हणतात, नगस तुमची पोरगी, चल ज्योती, चल सगुणा. आणि दादा तिथनं निघून जातात. तर सगुणा जी आहे ती दादांची समजूत घालायला बाहेर जाते आणि पाटील म्हणतात, हे असलं स्थळ आणलंय. तर मंडळी,
इथे दादा जे असतात ते खूपच चिडलेले आहेत बरं काय. आणि सगुणा आत्या त्यांची समजूत घालतात की अरे ऐक तरी माझं. तर दादा म्हणतात मी एक क्षण पण या नायगावात थांबणार नाही. अगं असतील पाटील त्यांच्या घरचे. हे बघ हे बघ सगुणा, मी माझ्या ज्योतीबद्दल कुणी बी वाईट वांगाळ बोललेलं खपवून घेणार नाही. मी आतापर्यंत कुणाचं खपवून घेतलेलं नाही आणि यापुढंही कधी खपवून घेणार नाही. तर सगुणा त्या म्हणतात होय र, पण माणसं माहिती आहेत मला ती कशी आहेत ते. तू जरा शांत राहा बघ बरं. आणि त्या म्हणतात थांब मी आले. शांत राहा जरा तू, थांब मी बोलते त्यांच्याशी काय झालंय. तर इकडे सावीची आई लक्ष्मी जी आहेत त्या नाराज असतात आणि रडायला लागलेल्या असतात. मला काय हे पटलेलं नाही. तर असं काय त्या म्हणतात की अगं लक्ष्मी, मला पण हे काय पटलेलं नाही बघ. त्याला काय कळालंय हे देवालाच माहीत. तर लक्ष्मी म्हणते काय बी कळालं असेल म्हणून काय दारात आलेल्या पाहुण्यांशी असं बोलायचं असतंय वय? असं पान उतारा करतात वय? आपली मुलीची बाजू आहे, आपण पडतं घेतलं पाहिजे. पण नाही, काय लिहिलंय माझ्या पोरीच्या नशिबात काय ठावं. लग्न जुळतंय, लग्न मोडतंय, परत मोडतंय, परत जुळतंय. नुसता खेळ चाललाय माझ्या पोरीचा लग्नाचा. तर हे सगळं पाठीमागून सगुणा आत्या ऐकत असतात. तर अक्का त्या म्हणतात लक्ष्मी, मी समजावते त्याला. तेवढ्यात तिथे सावी येते आणि म्हणते की आई. आणि सावी जी आहे ते लक्ष्मीचे डोळे पुसते आणि म्हणते की आई गप ग, तू रडू नको, नाहीतर मला पण मग रडू येतं. आणि सावीची आई रडत रडत तिला मिठीत घेते आणि म्हणते की माझ्या पोरगीला कोण येतंय काय, बघतंय काय, निघून काय जातंय, काय करावं काय कळना झालंय बघ. तर सावी म्हणते आई अगं आबा उगीच बोलायचे नाहीत, समद्यांचे नाही करतात, तर इथं बी होईल. आणि तिला म्हणते की आई मी आलेच. आणि सावी जी आहे ते आबांकडे जाते आणि आबांना म्हणते की तोच इकडे पण दादा जे असतात ते खूप चिडलेले असतात. तेवढ्यात तिथे दादांजवळ ज्योती येतो आणि म्हणतोय की दादा ऐका ना माझं. तर दादा म्हणतात कशाला उगाच चराटवळत बसलायस. हे बघ ज्योती, मी तुला वाटेल ते बोलेन, वाटेल ते करेन, जसं भांडेल, पण पण कुणी दुसऱ्यानं तुझ्यावरती बोट ठेवलेलं मला नाही चालणार. ते असेल पाटील त्याच्या घरचा, पण त्यानं वाईट साईड बोललेलं मला चालणार नाही. आता मी बी दाखवीन नाही तर की माझ्या अंगात बी कटूच्या गोऱ्यांचं रक्त आहे म्हणून. तू त्या सगुणाला बोलव, उशीर होतोय. जा तिला बोलव. अरे जा की तिला बोलव. आता इकडे आबा जे असतात ते डोक्याला हात लावून विचार करत असतात की तोच तिथे सावी येते आणि म्हणते की आबा. तर आबा म्हणतात काय ग सावी. तर सावी म्हणते आबा एवढं काय झालं, तुम्ही का चिडले तेवढे ते पाहुण्यांवरती. तर पाटील म्हणतात तुला नाही उमलायचं ग ते, आता तू जा. तर सावी म्हणते की पण आबा ते सगुणा. तर आबा म्हणतात त्या सगुणामुळंच झालंय सगळं हे, तिच्याच अंगात पाणी आहे, तिनंच गोड बोलून मला फसवलं मला यात. तर सावी जी आहे ती म्हणते फसवलं. तर आबा म्हणतात की होय फसवलं. काय काय सांगत होती माझा ज्योती असा, माझा ज्योती तसा, असा खानदान आणि अशी माणसं, कसलं लबाडी सगळी. जो येतोय तो मलाच फसवायला लागलाय. अगं ते पोरगं तर म्हण हुमदाडगं आहे, हुमदाडगं, हाणामारी करतंय. तर सावी म्हणते पण आबा तुम्हासनी कसं समजलं, तुम्ही तर इथेच होतात नव. तर आबा म्हणतात अगं आपला माधवा गेला होता पुण्यात, त्यांना खबर काढून आणली ही. तर सावी म्हणते आबा एक विचारू का, मी जेव्हा जेव्हा चावडीवरती तुम्हासनी न्याय करताना बघते ना, तेव्हा तुम्ही दोघांचं पण ऐकता, मग इथेच इथेच का एकाचं ऐकताय. तर आबा म्हणतात म्हणजे. तर सावी म्हणते आबा पाहुणं पुण्यावरनं आल्यात, त्यांचं ऐकून घ्या. तुम्ही जसं चावडीवरती नाही करता ना, अगदी तसं करा. जे ऐकलंय त्याचा पडताळा घ्या. तुम्हीच तर म्हणता ना की समोरच्यानं बोलायचं असतंय, त्यांना त्याची मांजू मांडली पाहिजे. अगदी तसं. तर आबा जरासे विचारात पडल्यात. आता बघूया की आबा काय निर्णय घेतात ते. तर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.